हे भुयारी मार्गाचे मेट्रो जे कसबा पेठ ते स्वारगेट, आम्ही कसबा पेठ ते स्वारगेट जायचं होतं आम्हाला स्वारगेटला. तर म्हटलं चला आज मेट्रोनी प्रवास करूयात. मग आम्ही पोचलो कसबा पेठच्या मेट्रो स्टेशनवरती. बाहेरच्या बाजूनी जराही काही अंदाज येत नाही की आतमध्ये इतकं छान कसब्याचं स्टेशन तयार झालेलं आहे. पाहिल्यानंतर खूपच छान वाटलं. भुयारी मार्गाचं हे जे मेट्रो स्टेशन आहे ते KCC क्लासेस जे आहे ना ते आतल्या साईडला तिथे आहे आणि आत्ता रोडच्या तिथे काम चालू आहे, बाहेरनं समजत नाही आहे जर कुणी प्रथम जाणार असाल तर. आणि तिथनं गेल्यानंतर आपण आपलं तिकीट काढायचं आहे. प्रत्येकाला आपलं आपलं तिकीट असं स्कॅन करायचं आहे. स्कॅन केल्याच्या नंतरच आतमध्ये एंट्री आहे आणि आपलं तिकीट सांभाळून ठेवायचं आहे, जेणेकरून आपण ज्या स्टॉपला उतरणार आहोत तिथेही असं स्कॅन करूनच आपल्याला बाहेर जाण्यासाठी एंट्री आहे, नाहीतर आपल्याला पुन्हा तिकीट काढावे लागेल. आणि मग आम्ही जरा वेळ तिथं छान फेरफटका मारला आमची ट्रेन येऊपर्यंत मेट्रो, आणि थोडंसं व्हिडिओ वगैरे केले आणि मग नंतरनं ट्रेन आली आणि अशी आमची धावपळ झाली थोडीशी. मग पटकन आम्ही पोहोचलो आणि तिथे जे दिसते ना पिवळी पट्टी त्याच्या अलीकडे उभा राहायला सांगतात. मग मेट्रो आली आणि आम्ही मेट्रोमध्ये एंट्री केली. मेट्रोमध्ये तशी भरपूर गर्दी होती. आम्हाला साधारणतः मंडई स्टॉपपर्यंत तर आम्हाला बसायला जागा मिळाली नाही. छान आम्ही मेट्रोचा आनंद घेतला. गाडी फुल होती त्यामुळं मस्त व्हिडिओ केल्या गाडीमध्येच. आणि जेव्हा आम्हाला मंडईच्यापासनं बसायला जागा मिळाली, जस्ट 5 ते 10 मिनटात स्वारगेट पोचतं. 2-4 मिनटं होत आहेत नाही होत आहेत तर मंडईचा स्टॉप आला. त्यानंतरनं आम्ही स्वारगेटलाही पोचलो. स्वारगेटला पोचल्यानंतरनं आम्ही तिथं जेव्हा त्या स्टेशनवरती उतरलो तर खूप छान असं स्वारगेटचं स्टेशन आहे आणि आपण इतके खाली आहोत भुयारीत, आतमध्ये जराही कल्पनासुद्धा येत नाही, इतकं छान बनवलेलं आहे.